हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचा पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागं तुम्ही बघू शकता आयुष तयारी करते. तर तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललोय. आई ते मंदिर, ही आपली गाडी आणि नारळ फोडून ट्रिपची सुरुवात करूया. चला. सगळ्यांच्या गाडीवरती पिढा पिढा चालू रे महाराजा. वय महाराजा. तर आता शांतादेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. आणि गणपती बाप्पा मोरया. चला आता ट्रिपची सुरुवात आता मला भूक लागलेली आहे. घरून नाश्ता बिष्टा करून काय नाही निघलो. आणि लोक नाश्त्यासाठी थांबवतच नाही. तर आता यो बोलते का पलस पेवा कुठेतरी नाश्ता आहे चांगला. कुठे आहे रा? कुठे चल दाखवते यो करा हात धरून. ऊन लागते ना हात धरता काय समजलं. कुठं काय शीतच स्नॅक्स. हा नाही पण याने हात का धरलेला. अजून लागायचा आणि हात धरला काय संबंध. तो चेहऱ्या नाही तो हात असं प्रोटेक्ट करतो. मला वाटलं ड्रायव्हर आहे ना. ड्रायव्हर उभं मला वाटला. उतरव आत्ताच उतरव याला. आता स्लो केला हो ब्लॉगर. अरे बघून ब्लॉग करतोय. अर्ध्या तासाचे प्रवासानंतर हे थांबवलं नाश्ता करायसाठी. आणि तो पण कुठं रे कर्जतला. म्हणजे कर्जतला एंट्री आहे ना तिकडं आम्ही थांबलोय. इथं कुठलं तरी दुकान आहे चांगला. तो बोलतोय का चौकला थांबलोय परत नाही. आणि इथं कोणता श्रीदत्त वडापाव असा दुकानाचं नाव आहे. इथं आयुष बोलते उत्कृष्ट नाश्ता भेटतो म्हणून. बरं चल थांबूया आता. इथे आलो आणि आता नाश्ता करू आणि मग परत निघू. फायनली आता आमच्या ऑर्डर आलेल्या आहेत. आता खाऊया आणि पटकन निघूया. तर नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. 2 मिसल मागवलेला आणि वडापाव मागवलेला. यांची मिसल काही खास नव्हती. वडापाव भारी होता. कशी होती मिसल तुमची? मला तर आवडली मस्त होती. नव्हती मी खाली ना. वडापावच भारी. वडापाव तर आता खाऊन बिऊन सगळं झालं आहे. आता परत प्रवास चालू करणार आहोत आणि जाणार आहोत महाडला. महाडचा गणपती करायचा आहे पहिले आणि मग तिकडून लोणावळा करायचं आहे. तर आता आम्ही इथं पेट्रोल पंपावर थांबलेलो. 14.43 लिटर भरला. टाकी व्हायची फुल झाली बघा. आता रेंज म्हणजे आता दुबईला पोचून टाकी बघ. कसं वाटतंय आता व्हायची रेंज
250 होती, आता 332 केली हो तुम्ही पैशाची झाले हा? आणि 19चा ॲव्हरेज देते गाडी. आणि आता पुढे पण गाडी बघू आता ॲव्हरेज किती जाईल. एक फुल मध्ये किती चालते तुझी गाडी? 480 किती 480 म्हणजे 500 चालतं का? चालतं. ओके. आता आम्ही महाडमध्ये एंटर करत आहोत. महाडचा गणपती गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया. उंदीर मामा की. झालेला आहे, फक्त आता पावसाची कमी आहे. आम्हाला ते आलो ते वाटलेलं पाऊस येईलच. काल तर आम्ही याच्यावरती बघितलेला मॅप्स वरती हा, तर पाऊस दाखवलेला तर काय 75% रेन दाखवलेला होता, पण आज पण ढगत नाही दिसत आहे बघा. गोरा एकदम मस्त क्लीन आहे. पण बरं आहे, आपण आज पाऊस नको होते, आपलं दर्शन वगैरे होऊन गाडीत बसल्यावरती आला तरी चालेल. पोरं आमची दमली, अर्ध्यातच चढून हालू झाली बघा, सगळी स्लो झाली. तो एकटाच 5 जातोय, बोलतो शनिवारचे लेग्स मारले. आता एकविरा देवीच्या 5 पायरी पदुका मंदिराजवळ पण दर्शन घेऊन आम्ही परत निघालोत वरती जायला, आणि सगळेच दमलेत. तरी अजून मी दमलोय नाही, आम्ही धावत आलोय. दमला आम्ही धावत चाललोय.
नाही असं हाफाफलं तरी मी फास्ट जाऊ शकते, एवढी स्ट्रेंथ आहे माझ्यात. काय मरशील? चल लाव रेस, लाव रेस. चल. आता वाजलेले आहेत 10:15 आणि आम्ही वरती पोचलेलो आहोत आणि इकडे बँड वगैरे वाजत आहेत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. खूप जमलेलो आहे तरी चरबी काय जात नाही. एक विरा माते की इथं फुल धमाल चालू आहे. किती लोक नाचत आहेत आणि वरतून खालून पण एक बँडचं येत आहे, म्हणजे ते पण परत वाजवतील, अजून लोक नाचतील. आपण पण थोडी झलक दाखवूया ना. तर चला आता बघूया दर्शनाला किती लाईन आहे. गर्दी कायच नाही, एवढीच गर्दी आहे. येवारा कंचे कंचे ग आईचा न येवारा कंचे ग आईचा आईला आईला ग अंगणी न आईला ग अंगणी आईला य अंगणी न बाया कापूर आरती ग. 15 मिनटं लागले आम्हाला पोचायला. 15 मिनटं तर मी म्हणजे पायथ्याशी पोचलो. नेहमी 1-2 तास तर सहज जाते. पण आज गर्दीच नाही, कमी आहे आता, पण म्हणजे कमीच आहे गर्दी तरी. अजून वाजले किती, 10:30 वाजलेत आणि आता 5 मिनिटात आम्ही दर्शन घेऊ. जर म्हणजे तिकडे कॅमेरा चालत नाही ना, त्यामुळे तिकडे कॅमेरा चालत नाही, आपण तिकडे दाखवू पण नाही शकत. लास्ट तर हाच असेल दरवाजापर्यंत, तेवढा चालत. एकदम प्रॉपर झालेले आहेत. आणि आमचा मित्र हरवलेला आहे. पहिल्यांदा नाही तिकडं हरवलेला. कोणालाच फोटो वगैरे काढून देत नव्हते, पण मी जरा असं बोललो, बरं काका काढून द्या. हां म्हणजे कन्व्हिन्स केला, तर तेही काढून दिले, फोटो आणि व्हिडिओ दोन्ही पण काढून दिले. एकदम चांगले होते ते. थँक्यू काका. जर ब्लॉग बघितला तर कपाल बघा, त्याला आशीर्वाद भेटलाय बाहेर. फुल आशीर्वाद आहे. नुसतं आता फ्लेक्स मारले, शायनिंग लाईक या. डेंजर, एकदम डेंजर. विचटली माझा हात पकडायचा ना. चला जाऊया आता वेगळ्या डेस्टिनेशनवर. नाचायची हाऊस चढली तर आम्ही चाललो होतो नाचायला. प्रवासा करून खाली उतरलो. लेगचा वर्कआउट झाला. जाम पाय दुखत आहेत. आणि हे बघा, हे कसं वाटतं उतरून, कसं वाटतं उतरून? एकदम छान. हे माझ्या इथे छाती दुखायला लागलाय. उतरून कसं वाटतंय, कसं वाटतं उतरून? कसं म्हणजे दिसत तरी का मी? मग ये ना आत. टँगे झालं माझा. कसं वाटतंय? असं पाय कापताना बेकार, कारण पण मजा आली. कोण भारी वाटला म्हणजे रोज नाचायला मजा आली. जाताना मजा आली खरी. जाताना नाही रे, नाचायला. हा नाचायला, अरे इट्स ओके. नाचायलाच बोललो. हो ऐकलं मी.
फाटक पडल्याचा अर्धा तास झाला आम्ही इथं थांबलेलो आहोत. सगळी कंटाळलेले आहोत, गाडी बंद करून ठेवलेली आहे आणि आम्हाला हा आणि तरी आम्ही इथंच उभे आहोत. आम्हाला जायचं आहे नडाल. आणि आम्ही पोहोचू 257ला. 40 मिनिटं लागतील इथून. जर बघू. फाटक उघडला लवकर तर नाही तर मग लफडा आहे. येस येस व्हेरी गुड. उघडलं पटापट गाडी झाला पाहिजे. फायनली ज्या गोष्टीसाठी आलतो तो आला, पण ते सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आलाय. चहा पिवायला जाऊ टी पॉइंटला. अरे भिशील आतमध्ये चहा घेऊन पिऊ. आतमध्ये घ्यावं लागलं, काही ऑप्शन नाही. गाईज पाऊस आलाय गाईज, ज्याच्यासाठी आम्ही अवेटेड फॉर सम टाइम्स. येस या ब्रदर. 500 रुपये आता इथं मी गाडी पार्क करत होतो आणि सगळी निघाली ऐश्वर्या विला बघायला. ते तिकडे थांबलेत, त्यांच्याकडे जाऊया पटकन आणि बघून येऊया ऐश्वर्या विला. हा आहे तो ऐश्वर्या विला, द अबंडंट प्लेस. आणि ही अबंडंट रोल्स रॉयस. किती अख्खी खराब केली तिला, खराब झाले रा. बाकी काय नाही, जायला काय नाही. ही बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला आतून पण गाडीचा लुक दाखवतो. जर कसं आहे, गाडीत लुक्स दाखवायला आवडतात ना मला. नाही रे आता जाऊच नाही शकत, तुटलेले बाबा. नाही रे बोलवी काढले. हे बोनट उघडता, बघ ना. आतमध्ये जाऊ शकतो का? मग आयशा विला आहे आत का जाऊ तो? शकतो ना पू. आयशा विला सॉरी, ऐश्वर्या विला. आयशा विला स्केरी वेव्स यायला लागले. स्केरी वॉल्स येतात. मग आता आतमध्ये जायला लागेल. एवढे वर्ष झाले ही गाडी इथं आहे, पण हिचा जो मेटल वापरलाय तो त्याला अजिबात काय झालेला नाही. तुम्ही बघू शकता. म्हणजे गाडी जर थोडीशी अशी क्लीन ठेवली असती ना, तशी तर तशी गाडी होती. इथं बघू शकता तुम्ही, अख्खा रोल्स रॉयस लिहिलं आहे. आता एकदम प्रॉपर जसं तसं आहे. गाडी तर कशालाच काय झालेलं नाही. तिथं वरती पोरं पण गेली होती आमच्यासोबत होती. तिथे जायचं मन नाही होतं, तिथं सगळं चिखल आहे ना म्हणून. तर आता आम्ही परत निघालोत. आता जायचं डायरेक्ट नारळ. आता थांबलो आम्ही टी पॉइंटला. इथं पण व्ह्यू आयुष बघा होता म्हणून थांबलो. बघू आता चाय पिऊ एक. मान्सूनला येवायची मजाच वेगळी आहे ना. चल रे गरीब. इथून व्ह्यू म्हणजे एकदम मस्त वाटते. तुम्हाला पण दाखव. एवढा भारी आहे का आता म्हणून आपण चहा पिऊ. हां माझ्यासाठी चहा मी ते साईडला जाते. चल रे वरून ये. अरे चहा घेऊन जाऊ. आजूबाजूला बघून क्रॉस करा, रस्ता क्रॉस करताना. तुम्ही व्ह्यू बघू शकता. देशमुख कान्हाचा युवराज इथं व्ह्यू एन्जॉय करते. आमच्या ड्रायव्हरने आमची गाडी आणून इथं आता पार्क केलेली आहे. ड्रायव्हरने गाडी पार्क केली, सांग जरा त्याला डायरेक्शन सांग जरा. बघू शकता. कधी ना कधी आम्हाला प्रश्न पडतात, एवढी छोटे पोऱ्यावर लायसन्स कसा आला. कुठला? हो तो जरा आता छोटा दिसतो. गाडी बघा आता तो उतर. पण आहे नाही तो. आता याची हाईट बघू शकता तुम्ही. हे बाबा कसली गेली हाईट बघा तुम्ही. लायसन नाही त्याकडे तरी आम्ही त्याला गाडी देतो. त्याची मम्मी चहा मध्ये बॉर्नविटा टाकायची, पण तरी हाईट काय वाढली. लायसन दाखव रे. पप्पा का लायसन मत दी का आपणा दी का. टी पॉइंटला थांबलेलो तेव्हा आता आम्ही ऑर्डर केली मॅगी. अरे क्लिअर नाही तुला पाठचा व्ह्यू मुला. काय खाता रे तू? मॅगी गाईज. तुम्ही पण का? मॅगी मॅगी गरम आहे. लुक्स बघा. हे सिनेमॅटिक काढ जरा ह्याचं. मॅगी खाता खाता इथं पाऊस आलाय. थोडंच पडते पण खूप मस्त वाटते. आता वेदर बघू शकता तुम्ही. मागं माझ्या वेदर बघा. आम्ही आता निघालेलो आहोत नाडालला आणि पाऊस बघू शकता तुम्ही आणि वेदर पण बघा किती मस्त झालाय. आणि आतमध्ये पण थंडी, बाहेर पण थंडी. मौसम आहे मस्ताना. गर्लफ्रेंड नसताना. नाहीच आहे तुमच्यावर. मोये मोये. More and more and more. आणि जा वय बाप.
जावई बापू करतान रेतीचा धंदा, रेतीचा धंदा टिनो निनो निनो निनो. हा बघा नळाल, इकडचं पण वातावरण खूप चांगलं आहे. हा वाफ येतोय, गरम होतोय. आताच थंडीतून उतरलो ना आपण. तर आता चपल्या वगैरे काढून चाललोय मंदिरात. हे नडालचे मंदिर 5. इथं ऊन आहे खूप. आता वाजले 4. हा 4 वाजले. हा 4 वाजले. चला रे कवले पोरांनो. युवराज युवराज हा कुठलं मंदिर आहे? पहिलं मंदिर साईबाबांचा. आता पहिला मंदिर झाला साईबाबांचा. आता दुसऱ्या मंदिरात आलोय. तर दुसरा मंदिर आहे, दुसरा मंदिर गणपती बाप्पाचं आहे. गणपती बाप्पा मोरया. तिसरा मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे तिसरा. आता 3 मंदिर झाले. हा 4था मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, म्हणजे शंकराचा मंदिर. आणि हा शिवलिंग बघू शकता तुम्ही, खूप मस्त वाटतं शिवलिंग. आणि हा 5वा मंदिर लास्ट, भवानी माता मंदिर. तर या मंदिरात पण जाऊया. पाचीच्या 5 मंदिर झालेले आहेत. आणि इकडं व्ह्यू पण खूप भारी आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा तुमचं